महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना तळागाळात पोहोचण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीत काम करायचे। शेतकरी सन्मान योजना, अन्न सुरक्षा योजना असेल, आयुष्यमान भारत योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, या सगळ्या योजना आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली, जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या नेतृत्वाखाली तळागाळात पोहोचण्यासाठी आपल्याला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायचे आहे। त्याच अनुषंगाने हा आपला प्रवेश सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आपण ठेवलेला आहे। तीर्थदर्शन योजना असेल, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, प्रधानमंत्री सुरक्षा समृद्धी योजना असेल, अटल पेन्शन योजना असेल, त्यानंतर उज्ज्वला गॅस योजना असेल, वयोश्री योजना असतील, अशा अनेक केंद्राच्या व राज्याच्या योजना आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपल्याला कंधार मतदारसंघाचे अनेक प्रश्न असतील गत 10 वर्षापासून फुटलेले आहेत। पण पुढील काळामध्ये या ठिकाणी आपली सत्ता नसली तरी बी 24 ते 29च्या काळामध्ये देशात राज्यात सरकार आपलं भारतीय जनता पार्टीचं आहे। हे प्रश्न आपल्याला कंधार मतदारसंघाचे शहरातले असतील, ग्रामीण भागातले प्रश्न असतील, शिक्षणाचे असतील, सिंचनाचे असतील, रस्त्याचे असतील, शालेयचे असतील, आरोग्याचे असतील, हे सर्व प्रश्न आपल्याला आदरणीय चव्हाण साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी कंधार मतदारसंघामधील 2024 ते 29च्या काळामध्ये सोडविण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करून आदरणीय चव्हाण साहेबांचे हात बळकट करायचे, एवढ्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। मित्रहो, आपण हळूहळू का होईना पण कासवाच्या गतीने का होईना उशिरा निघून लवकर पोहोचण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत। माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवून या ठिकाणी प्रवेश केला। मी गेली 10 वर्ष झालं या कंधार मतदारसंघामधून 2012ला माझ्या पत्नीच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, सहकार्याने या ठिकाणी कंधार मध्ये काम करण्याला मला तुम्ही सदस्य म्हणून जिल्हा परिषदच्या माध्यमातून पाठवले। 2017ला एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात मला तुम्ही पुन्हा त्याच गटातून प्रतिनिधित्व करण्याची संधी तुम्ही या ठिकाणी दिल्या। आवर्जून या ठिकाणी संपूर्ण तालुका म्हणते की विजय धोंडेला दिलेलं मत आमचं वाया गेलं नाही। त्याचं कारण मी तुमच्या संघ कुठे मी 10 वर्ष माझं पद होतं आणि आज 3 वर्ष झालं माझं पद नाही। कोणत्याही पदावर नसताना मी तुमचे प्रश्न सातत्यानं सोडवत आलो। त्यामध्ये आमच्या आदरणीय अमरभाऊ राजूरकर असतील विधान परिषदेचे सदस्य, रातोळीकर साहेब असतील विधान परिषदेचे सदस्य, अनेक आपल्याला या ठिकाणी मान्यवरांनी मदत केली आणि मी गेली 3 वर्ष जिल्हा परिषदच्या कुठल्याही पदावर कुठल्याही याच्यावर नसताना आपल्या मतदारसंघामध्ये कामात आमदाराच्या बरोबरीने खेचून आणलो, हे तुम्ही या ठिकाणी गेली 3 वर्ष झालं बोलतात। मित्रांनो, मी या ठिकाणी एवढी गवाही देऊ इच्छितो की स्टेजवर बसलेल्या सर्व नेत्यांची थाप पाठीवर जर राहिली आणि पुढे बसलेल्या सर्व माझ्या माय माप जनता आणि बाजूला बसलेल्या माता भगिनीचा जर आशीर्वाद माझ्या डोक्यावर राहिला आणि पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये तुमचं सहकार्य राहिलं तर मी कुठल्याही गोष्टीला तुम्हाला कमी पडणार नाही, एवढं या प्रसंगी बोलतो। आणि आमच्या शब्दावर, आमच्या कुटुंबाच्या शब्दावर, डॉक्टर साहेबांवर, माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवून या ठिकाणी प्रवेश केला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। मला या ठिकाणी खंत वाटते, मी या ठिकाणी सांगू इच्छितो की युद्धामध्ये सैन्याचा धर्म असतो की युद्धामध्ये घरी बसायचं नसते। रणांगणात प्राण गेला तरी चालते पण रणांगणामध्ये राहायला पाहिजे। निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याचा धर्म असतो की गपचीप बसायचं नसते। आपल्या विचाराच्या कोणीही आपल्या विचाराच्या उमेदवाराला किंवा आपल्या विचाराच्या पक्षाला या ठिकाणी मदत करायची असते आणि तोच धर्म मी 2024च्या निवडणुकीत पाळला आणि तुमच्या शब्दाखातर पाळला। माझ्या घरी 11 तारखेला आई वारली असताना की मी 16 तारखेला मोठ्या प्रमाणात तुमच्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी मेळावा घेऊन आपण सर्वांनी खंबीरपणाने काम केलं। थोड्याफार फरकाने आपल्या नियोजनाच्या अभावामुळे या ठिकाणी आपला पराभव झाला, काही हरकत नाही। माझ्या घरचे मला दारं बंद झाले असतील तरी चालते, पण स्टेजवरल्या बसलेल्या सर्व नेत्यांचे दारं
माझ्यासाठी पुढल्या काळात फुले आहेत आणि पुढे बसलेल्या तुमच्या सर्व कार्यकर्त्यांचे दार पुढच्या काळात कंधार लोहा मतदारसंघामध्ये माझ्यासाठी फुले राहू द्या. मी तुमच्यासाठी 24 तास रक्ताचं पाणी करून पुढच्या काळामध्ये रस्त्यावर राहणारा कंधार लोह्याच्या बोंडगाव पासून कोडगाव पर्यंत आणि अंतेश्वर पासून चौकी पर्यंत कुठेही प्रश्न असू द्या, मी हे प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय आपले नेते अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, आदरणीय राजूरकर साहेब असतील, जिल्ह्यातले सर्व आमदार असतील, आपल्या तालुक्यातले बालाजीराव पंडागळे असतील, शरद भाऊ असतील, भास्कर पाटील असतील, गजानन सावकार असतील, सर्व आपले सहकारी असतील, आपली ही टीम हळूहळू तालुक्यामध्ये मजबूत होणार आहे. आपल्या तालुक्याचे अध्यक्ष गंगा प्रसादजी असतील, उत्तमराव चव्हाण असतील, माधवराव मुसळे असतील, अनेक मान्यवर या ठिकाणी हळूहळू आपली भारतीय जनता पार्टी या ठिकाणी मजबूत होणार आहे. या ठिकाणी जास्तीचा वेळ झालाय, बरंच काही आपल्यासोबत बोलायचं होतं, पण वेळेअभावी सभा ही उशिरा चालू झाली, त्यामुळे बोलता येणार नाही. पुढच्या काळामध्ये मी प्रत्यक्ष तुमच्या गावोगावी येणार आहे, आपल्या चर्चा होणार आहे. बस या ठिकाणी जास्तीचं न बोलता, मी काही चुकून बोललो असतात तर तुम्ही मला मोठ्या मनानं माफ करताल, एवढा या प्रसंगी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. या देशाचं नेतृत्व आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे कैलासवासी यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचं आम्हाला निमंत्रण दिलं, पण धोंडगे कुटुंब हे बैमान कुटुंब नाही. अण्णांनी मला विचारलं, डॉक्टर असं असं मुंडे साहेबाचा निरोप आहे, या तालुक्याचं भाजपचं नेतृत्व, मी आज या ठिकाणी त्यांचं नाव सांगणार नाही, त्यांच्या घरी अण्णांनी मला बोलवलं. मी त्या नेत्याला सांगितलं, साहेब ही धोंडगेची अवलाद बैमान नाही, या महाराष्ट्राचं नेतृत्व, या जिल्ह्याचं नेतृत्व ज्यांनी 2009च्या निवडणुकीमध्ये आपल्या अंगावर चप्पल खाऊन आम्हाला निवडून आणण्यासाठी अख्खं कुटुंब, अमिता भाभी असतील, आदरणीय अशोकराव चव्हाणांची ताकद आमच्या पाठीमागे उभी राहिली. लोकसभेची निवडणूक आम्ही अशोक चव्हाणांच्या विरोधात लढू शकणार नाही आणि इतकी बैमानी धोंडगे कुटुंबामध्ये नाही. आणि आम्ही त्यावेळेस निर्णय घेतला की ही निवडणूक आपण या ठिकाणी आघाडीसोबतच राहायचा निर्णय झाला. योगायोगानं पुढे आदरणीय मुंडे साहेबांचं या ठिकाणी दुःखद निधन झालं आणि हा प्रवास आजपर्यंत पुढे आला. पण या मतदारसंघामध्ये साहेब वाईट प्रवृत्ती इतकी आहे आणि एकच वाईट प्रवृत्तीचा इथं माणूस आहे. आणि इथं पक्षालाही मी राष्ट्रवादी पक्षालाही दोष देतो. या जनतेने ज्यांना पाडून आमदार केलं त्या माणसाच्या विरोधात तुम्ही जर या ताकद या मतदारसंघात देत असाल तर या मतदारसंघाला लोह्याच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं होतं. पण हे इतकं जनावर खराब आहे साहेब, हिरवं रान दिसलं तिकडे पळते. या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर आता इथं सत्ता येणार नाही म्हणल्यानंतर उद्धव साहेबाच्या हस्ते यानं गंडा बांधला. त्यावेळेस मला अण्णाचे शब्द माहीत आहेत. अण्णा म्हणायचे, उद्धवजी तुम्ही इतक्या खराब जनावराला गंडा बांधलाय, याला गंडा काय साखळीनं बांधलं नाही तुमच्याकडे हे राहिना. आणि खरंच ते जनावर अजून दुसरीकडे सुटलं. म्हणजे सतत गुंगाऱ्या देत सत्ता कशी मिळेल याला मतदारसंघाशी देणं घेणं नाही, याला इथल्या जनतेशी देणं घेणं नाही. जन्मभर बीजेपीमध्ये राहतो म्हणलं, तिथं वारकर गुरुजी आहेत, मरू जेतो राहतो म्हणलं, मरू जेतो. पण मी या ठिकाणी या सर्व जनतेच्या साक्षीनं तुम्हाला शब्द देऊ इच्छितो. या मतदारसंघामध्ये ही जी पैशाची वाईट प्रवृत्ती लागलेली आहे, दारूची वाईट प्रवृत्ती लागलेली आहे, हे या मतदारसंघाला कीड लागलेली आहे साहेब. शेवटचे 5 दिवस या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातील मतदारांना भळून
आपली मताची झोळी बागण्याचं काम या 10 वर्षामध्ये दाजी भाऊजीने केलंय. निश्चित या पुढच्या काळामध्ये आमचे सर्व नवीन जे काही आम्ही या ठिकाणी प्रवेश करीत आहोत, ज्यांनी या अगोदर प्रवेश केला ते बालाजीराव पांडागळे असतील, शरदराव पवार असतील, चंद्रसेन पाटील असतील, भास्करराव ढगे असतील, या सर्व मंडळीला तुम्ही जर साथ दिली आणि आमचे सर्व जुने सहकारी